नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. ते तुटलंय का? मलाही उत्तर देता आलं नाही. मी वेगळाच मुद्दा काढला. त्याने माझा एक विश्वास निश्चितच तोडलाय. तो एक विचारी मुलगा आहे आणि वेळ प्रसंगी समाजाविरुद्ध स्वतःला योग्य वाटणारी गोष्ट करू शकतो असं मला वाटायचं. तसा माझा विश्वासच होता. तो मोडला. तो खरंच मोडला आहे का? काल त्याच्या संदेशाला वाचून तुला काय वाटलं? विश्वास पूर्णतः मोडला नसेलही, पण मला योग्य पद्धतीने माझा विचार मांडता येत नव्हता. निसंशय त्याला धक्का लागला आहे आणि पुन्हा त्याच्याविषयी विचार करताना तुला त्या प्रसंगाची आठवण होईलच. श्रावणी, तू त्याच्याकडे परत जावं म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही. मी तुला नाण्याच्या दोन्ही बाजू सांगितल्या. तू एका बाजूला उभी आहेस म्हणून मला दुसऱ्या बाजूला उभं राहून बोलावं लागतंय. त्यामुळे मी त्याची बाजू घेते असं तुला वाटू शकतं. तू तटस्थपणे विचार करायला लागलीस की मी सुद्धा तुझ्याप्रमाणे दोन्ही बाजूंच्या मध्यभागी येईन. हो, तुम्ही विश्वासानंतर संवादाचा उल्लेख केला ना. आम्ही 3 वर्ष सतत बोलतच होतो. जगातल्या बहुतांश गोष्टींबाबत आम्ही आमची मतं एकमेकांना सांगितली असतील. बहुतांश मतं समानही होती. म्हणूनच आम्हाला कायम सोबत राहावंसं वाटत होतं. संवाद हा तुमच्या प्रेमाचा आत्मा होता असं दिसतं. ही खूप सुंदर गोष्ट आहे. संवादातून बहरणारं नातं काही वेगळंच असतं, राधा म्हणाली. तो संवादही तुटला. 6 महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. संपर्कात नसण्याचं दुःख माझ्याहून अधिक कोण समजू शकेल? कृष्ण वृंदावनातून मथुरेत गेला आणि पुढे परतलाच नाही. अगदी द्वारकेची उभारणी झाल्यावर त्याचा दूत मला शोधत आला. किती वर्ष आम्ही संपर्कात नव्हतो हे मला माहीतही नाही. जीवनाच्या अंतिम क्षणी असं वाटत होतं की हा जन्म म्हणजे एक विरहाचा शापच होता. जणू मी कृष्णाला किशोरावस्थेत 4-2 दिवस भेटले आणि मग संपूर्ण जीवन त्याच्याशिवाय व्यतीत केलं. खरं तर बालपणी आणि किशोरावस्थेत आम्ही बराच काळ एकत्र होतो, पण तो काळही शेवटी काही दिवसांएवढा वाटायला लागला होता. अर्थात तुमची प्रत्यक्ष भेट झालीच नाही. मी विचारलं. नाही. मग त्या काळात तुम्ही काय केलं? मी बोलून गेले. तसा प्रश्न विचारणं योग्य होतं की नाही कुणास ठाऊक. तेही सांगेनच. आधी आपण प्रेमासाठी आवश्यक असणाऱ्या या 9 गोष्टींबाबत थोडक्यात बोलू. यातूनही तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. हो, सॉरी, म्हणजे क्षमा करा, मी खूपच विषयांतर करते. हरकत नाही. अनेक वर्ष संवाद न होताही माझं कृष्णावर तितकंच प्रेम होतं याचा अर्थ तूही माझ्याप्रमाणेच वागावं असं मी म्हणत नाही. समोरची व्यक्ती परिपक्व असेल तर संवाद निष्कर्षापर्यंत सुरू राहायला हवा. तुमचा संवाद त्या दिवशी अचानक थांबला. त्याविषयी तुमची सविस्तर चर्चाही झाली नाही आणि निष्कर्षही निघाला नाही. मी प्रयत्न करून पाहिला होता. निदान एकदा आई-वडिलांना समजावून पाहू असं मी म्हटलं होतं, पण पुढे काहीच होऊ शकत नाही असं त्याचं मत होतं. त्या दिवशी त्याला तसं वाटलं असेल. आज त्याचं मत बदललंय. त्याला उशीर झाला की अजूनही संवाद होऊ शकतो हे तू ठरवायचं आहेस. तो निर्णय सर्वस्वी तुझा आहे. हो, मी त्याबाबतच विचार करणार आहे परत जाताना. प्रेमाच्या पुढील पैलूबाबत राधा म्हणाली. श्रावणी, एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या पिढीत आदराची व्याख्या बदलली आहे. ते एका दृष्टीनं चांगलं आहे आणि एका दृष्टीने उथळही आहे. आज तुम्ही मुली आदराची अपेक्षा करू शकता. कुणी अनादराने वागवत असेल तर आवाजही उठवू शकता. तुमच्यात स्वाभिमान जागृत झाला
ही चांगली गोष्ट आहे. पण मित्रमैत्रिणींमध्ये आणि प्रेमींमध्येही अनादराने बोलणं हे मैत्रीचं लक्षण समजलं जातं आहे, बरोबर? राधा माझ्या उत्तरासाठी थांबली. हो, तुला असं वाटेल की मी माझ्या काळाची आणि तुझ्या काळाची तुलना करते. मात्र मित्रमैत्रिणी एकमेकांची चेष्टा कायमच करत होती. इथे तुलनेचा प्रश्न नाही. मला असं सांगायचं आहे की एका प्रेमी युगुलाचं नातं हे मैत्रीचं असलं तरीही ती मैत्री वेगळी असते. त्या मैत्रीचं लावण्य वेगळं असतं. हे वेगळेपण नसेल तर इतर नात्यांमध्ये आणि या नात्यात फरक काय? तोच गमतीतला अनादर कधी विखारी स्वरूप धारण करेल हे सांगता येत नाही. प्रियकर आणि प्रेयसीत मैत्री नसावी असं मी मुळीच म्हणत नाही. मीच कृष्णाला सखा म्हणते, मग मी तसं म्हणू शकेन का? मला एवढंच सांगायचं आहे की आदर ही प्रेमाच्या फुलाची एक पाकळी आहे आणि ती जपायलाच पाहिजे. आदर म्हणजे नेमकं काय? माझी आजी आणि पणजी त्यांच्या पतींना घाबरून राहायच्या. त्यांचं सगळं ऐकायच्या आणि कितीही राग आला तरी तो दाबायच्या. त्याला आदर म्हणायचं का? प्रियकराला किंवा पतीला आदर कसा द्यावा? तुझ्या मनात हा प्रश्न आला हीच अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण खोल प्रेम करण्यासाठी प्रेमाच्या प्रत्येक पैलूचा सखोल विचार करायलाच हवा. तो विचार न करता प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर पुढे दुःख होणं स्वाभाविक आहे. पोहण्यासाठी पाण्याच्या खोलीचा, तापमानाचा किंवा नदीच्या लांबीचा विचार न करता आणि सराव न करता कुणी पोहण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. एक मजेशीर गोष्ट सांगते. बघ, तूही तिचा विचार कर. तुलाही ती गोष्ट ऐकल्यावर मौज वाटेल. श्रावणी, वस्तुतः आदर ही भावनाही नाही आणि कृतीही नाही. आदर हा एक व्यावहारिक संकल्प आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला तुम्ही सर्वस्व मानलं तरच या संकल्पाचं एका स्वाभाविक भावनेत रूपांतर होऊ शकतं. तू तुझ्या आजीबाबत प्रश्न विचारला. तिने जे काही केलं तो एका प्रकारे आदरच होता. पण तेव्हाच्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी सोडलेला तो एक व्यावहारिक संकल्प होता. त्यांच्यामध्ये प्रेम असतं तर तो आदर तुलाही आक्षेपार्ह वाटला असता. तुला ती प्रेमाचीच एक छटा वाटली असती. कारण जे तुझ्या आजीनं केलं तेच तुझ्या आजोबांनीही केलं असतं. मी श्रीकृष्णाचा जेवढा आदर करते तेही माझा तितकाच आदर करतात. हे मी काही प्रमाणात अनुभवलं आहे. आम्ही ती मर्यादा ओलांडली नाही, म्हणजे कधी ओलांडलीच गेली नाही. कारण रोहित एका विचारी व्यक्ती म्हणूनही मला आवडायचं. तुम्ही म्हणालात तशी एक स्वाभाविक भावना माझ्या मनात तयार होत होती. मग तुला आदराविषयी अधिक सांगण्याची आवश्यकताच नाही. आपण आनंदाविषयी निश्चितच बोलायला हवं. कारण आज तू आनंदी दिसत नाहीस. तुझ्या मते आनंद काय आहे? राधेनेच मला प्रश्न विचारला. मी विचारत पडले. खरंच आनंद म्हणजे नेमकं काय? मी म्हणाले, मला सांगता येत नाही. मी रोहितसोबत जे अनुभवलं आहे त्याला आनंद म्हणता येईल असं मला वाटतं. आनंदाची व्याख्या मला सांगता येत नाही आहे. मी याबाबत नक्की विचार करेन. एक भावनेचा असा सखोल विचार करणं मला आवडेल असं मलाच वाटलं नव्हतं. मी खूप विचार करायचे, पण एखाद्या वाक्याचा किंवा एखाद्या घटनेचा, हे असं भावनांबाबत विचार करून मला एखाद्या तत्त्वज्ञासारखं वाटतंय. राधा स्मित करत म्हणाली, अगं, दोन विचारी माणसंच एकमेकांवर मनस्वी प्रेम करू शकतात. इतिहासात शोकांतिका खूप आहेत, पण त्यामागे विचारांचा अभाव हेच मूळ कारण आहे. वृंदावनात कृष्ण आणि माझा वियोग होऊनही आमच्या कथेला शोकांतिका कोणीही म्हणत नाही. मला ते आवडणारही नाही, कारण आमचं प्रेम मनस्वी होतं. आम्ही आनंद पुरेपूर उपभोगला. रासमंडलातील नृत्य असो किंवा कृष्णासह वनविहार असो, आम्ही तो आनंद उपभोगला, पण विचारपूर्वक. तुमच्या मते आनंद म्हणजे काय? किंवा प्रेमींमधला आनंद कसा असतो? आनंदाची व्याख्या करण्यात अर्थ नाही. तुमचा प्रियकर हाच तुमचा आनंद.
त्याचा सहवास, त्याचं स्मित, त्याचा पराक्रम किंवा कोणतीही लहान सहान गोष्ट असो, जिथे तो आहे तिथे आनंद आहे. हा माझा आदर्शवाद नाही. हे ओळखणे इतकी तू सुज्ञ आहेस. हे कुणालाही साध्य होऊ शकतं. फक्त एकच अट आहे, दोघांनी अविचाराने कोणतीही कृती करायला नको. ते ऐकताच मला आमचं नातं त्या क्षणी तुटलं तो क्षण आठवला. मी म्हणाले, रोहितने तडकाफडकी नातं संपवण्याचा निर्णय घेतला. ती अविचाराने केलेली कृतीच होती ना? हो, तडकाफडकी निर्णय घेणं हा अविचारच आहे. मातापित्याचं मत विचारात घेणं योग्यच आहे. मातापित्याचं मत माहीत असूनही प्रेम करणं हा अविचार नाही का? मत माहीत असून आश्वासन देणं हा अविचार आहे, राधा म्हणाली. अंतिम आश्वासन देण्याची वेळ आली तेव्हा त्याने माघार घेतली. त्यापूर्वी प्रेमपूर्वक केलेली प्रत्येक कृती हे प्रेमाचं आश्वासनच नाही का? याचं उत्तर खूप बोचरं आहे. पुरुषाने आणि स्त्रीने एकच कृती केली तरी त्या कृतीमुळे समाज पुरुषाकडे वेगळ्या पद्धतीने बघतो आणि स्त्रीकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. ही सवय इतकी खोल रुजली आहे की इतिहासात पुरुषाने केलेली कृती एका स्त्रीने केली असती तर काय झालं असतं हा विचारही आपला समाज करू शकत नाही. जोपर्यंत स्त्री पुरुषाप्रमाणे असामान्य पराक्रम गाजवून त्याचं समाजाचं रक्षण करते तोपर्यंत समाजासाठी ती आदरणीयच असते. पण सामान्य जीवन जगताना इतर आदरणीय पुरुषांनी केलेली कृती त्याच आदरणीय स्त्रीने केली तर ती क्षणार्धात समाजाच्या नजरेतून उतरते. राधेने केवळ रोहितबाबत न बोलता एका व्यापक समस्येबाबत भाष्य केलं. त्यात माझ्या प्रश्नाचं उत्तर दडलं होतं. शिवाय एका नवा मुद्दाही समोर आला. हो, दुर्दैव म्हणजे समाजातील इतर स्त्रियांची विचारधारा आणि मानसिकता ही पुरुषप्रधान विचारांच्या प्रभावानेच आकार घेत असल्याने त्या स्त्रियाही वेळ प्रसंगी तुम्ही म्हणत असणाऱ्या आदरणीय स्त्रीच्या पाठीशी उभ्या राहत नाहीत. मी माझी गोष्ट अशा स्त्रीला किंवा पुरुषाला सांगितली तर ते बहुधा रोहितच्या निर्णयाला अंशतः योग्य ठरतील. मी 3 वर्ष रोहितला अंधारात ठेवून शेवटी नातं तोडण्याचा निर्णय घेतला असता तर सर्वांनी माझ्याच चारित्र्यावर संशय घेतला असता. कृती एकच आहे पण निष्कर्ष समान नाहीत. त्यामुळे संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक निर्णय संयमाने आणि विचारपूर्वक घेतला तर पुढे समस्या उद्भवण्याची शक्यताही कमी होते. व्यक्ती पूर्णतःच बदलली तर काय करावं? त्याच्या आईवडिलांच्या मतांची मला पुसटशी कल्पना होती म्हणून मी सुद्धा संयम बाळगला होता. रोहितही संयमाने आणि विचारपूर्वकच निर्णय घेईल असं मला वाटत होतं. त्याने जो निर्णय घेतला तो माझ्यासाठी अकल्पनीय होता. मला असं वाटलं की हा रोहित कुणीतरी वेगळाच आहे. मग काय करावं? मी विचारलं. तुझ्यासमोर जो प्रश्न आहे तो क्लिष्ट आहे. जातीव्यवस्थाच त्या प्रश्नाच्या मध्यभागी असल्यानं त्या प्रश्नाचं उत्तरही सहज आणि सोपं नसेलच. रोहित खंबीरपणे म्हणाला. आणि भले वेळ घेऊन या प्रश्नाचं उत्तर शोधेल असं तुला वाटलं होतं पण त्याने एक पळवाट शोधले. मला उत्तर सापडलं. आता त्याचं म्हणणं आहे तू तुझ्या शहरात परतल्यावर त्याला भेटलीस तर तू संयम बाळगला असं म्हणता येईल. म्हणजे त्याच्या कुटुंबियांचं मत माहीत असून तू विवाहाबाबत निर्णय घेण्याची प्रतीक्षा केली. त्याला संयम म्हणता येत नाही. प्रतीक्षा आणि संयम यामध्ये हाच सूक्ष्म भेद आहे. बिकट परिस्थितीत सुख त्यागून आणि मनावर दगड ठेवून योग्य निर्णय होईपर्यंत स्वतःलाच समजावत जगण्याला संयम म्हणता येईल. तू रोहितला आता भेटलीस तर 6 महिने तू संयम बाळगला असं म्हणता येईल. त्याला भेटायचं की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय. तू भेटलीस तर या काळाचं वर्णन कसं केलं जाईल हे मी तुला सांगत आहे. बोलता बोलता तुम्ही प्रेमाचे जे पैलू सांगितले त्यापैकी बऱ्याच पैलूंबाबत आपण नकळत बोललोय. आपण त्याबाबतच बोलतोय हे माझ्या लक्षातही आलं नाही. कारण
कारण तुझं मन सतत रोहितचा विचार करत होतं. मला सर्वप्रथम या पाकड्यांविषयी बोलायचं आहे. पुढची पाकळी तशी कठोर आहे. ती म्हणजे तडजोड.